नमस्कार, आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। श्रीगोंदा शहराने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून सुनीता संतोष केतमळीस यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून 14 नगरसेवक असं बहुमत हे श्रीगोंदा शहराने दिलं आणि या बहुमताचा जे जनतेने जो दिलेला कल आहे याचा आदर करत आज अध्यक्ष ताईंनी त्यांच्या पदाचा स्वीकार करत आज पदभार स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्येच अधिकृतपणे जी पहिल्या सभेची घोषणा होईल आणि त्यानंतर कामकाजाला लवकरात लवकर सुरुवात होईल। पदभार स्वीकारत असताना श्रीगोंदा शहराचा विकास हे केंद्रबिंदू ठेवून कशा पद्धतीने पुढे जाता येईल या अनुषंगाने नक्कीच त्यांचा आणि भारतीय जनता पार्टीचा या उद्दिष्टावरतीच आम्ही विकास या मुद्द्यावरती जनतेला विनंती केली होती की आम्हाला काम करण्याची संधी द्या आणि जनतेने नक्कीच दिलेली आहे। या संधीचं आम्ही सर्वजण मिळून सोनं करू आपण सर्वांना ग्वाही देतो। नगरसेवकांना आपलं काय काम म्हणतात हे नगरसेवकांचं जसं आम्ही मागे सांगितलं एक कार्यशाळा 100% होणार आहे, पण दिलेली जबाबदारी ही चोखपणे पार पाडली पाहिजे। आज जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला सार्थक ठरण्याच्या दृष्टिकोनातून हे विषय खूप छोटे असतात, पण नगरसेवकांनी जर लवकर ॲक्ट केलं तर ती कामं मार्गी लागू शकतात। म्हणजे परवा जसं भिंतीला तडे गेले होते, तात्काळ आमच्या उपगटने त्या मीराताई त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या। नगरसेवकाचं काम असं आहे की जी काही घटना घडेल मग ती स्वतःच्या प्रभागात असू द्या किंवा शहरात असू द्या त्या ठिकाणी नगरसेवक कोणता तरी एक नगरसेवक हाकेला धावून गेला पाहिजे, म्हणजे जनतेला एक धीर मिळतो आणि प्रशासनाला तत्काळ लगेच सूचित करून कामं करून घेता येतात। नगराध्यक्ष आपल्या बराचसा झालेला आहे। प्रामुख्याने विचार करत नगरपालिका निवडणूक अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले होते। प्रथमतः आमदार म्हणून नक्की निधी कोणत्या विकासासाठी निधी आणणार आहात असं काही ठरवलेलं आहे का? नाही, आता त्या संदर्भातला आमची आता सगळ्यांबरोबर जो आराखडा ठरला म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं आम्ही यावेळेस निकाल लागल्यानंतर गटनोंदणीच्या वेळेस ज्यावेळेस आमची पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण सर्व नगरसेवकांना काही सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याकडनंही काही सूचना आता लवकर प्राप्त होतील आणि ते झाल्यानंतर आम्ही एकंदरीत शहराचा आराखडा कसा असला पाहिजे पुढचे 5 वर्ष त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे। बरेच नगरसेवक नवीन नगरसेवक आहेत आणि प्रशासन आणि यांचा ताळमेळ आपण कसा सोडून देणार आहोत? नाही होईल, शेवटी कसं असतं नवीन जरी असलं तरी अनेकांना त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये राजकारणाचा अनुभव आहे। अनेक जणांनी किंवा अनेक जणांच्या प्रतिनिधींनी या सभागृहामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे अडचण अशी येईल असं काही वाटत नाही आणि आमच्याकडे अनुभवी नेते आहेत। तुम्ही पाहिलं असेल आज जरी अनेक जवळजवळ आमच्यातल्या 7-8 जणांना काम करण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा 9 जण होते की ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही, अशा 9 लोकंसुद्धा आज पदभार स्वीकारायला होते। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ज्या ठिकाणी मार्गदर्शन लागेल, ज्या ठिकाणी कुठेही मदत लागेल त्या ठिकाणी आमची जनता, आमचे सर्व जे काही नेते मंडळी आहेत की आमचा पक्ष आहे हा जिथे गरज पडेल तिथे मदत द्यायला तयार असतो। मग तो ज्या ठिकाणी अनुभवाची मदत असेल किंवा कुठे दिशा लागत असेल, कुठे राजकीय मदत लागत असेल, राजकीय पाठबळ लागत असेल तर आम्ही समर्थ आहोत आणि पक्ष समर्थ आहे। मग अडचण तशी कोणताही नगरसेवक बाकीचे नगरसेवक आहेत विरोधातले ते आपल्या विकास कामाला अडथळा आणू शकतात का किंवा त्यांच्याशी त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला त्याच्यावरती बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही आणि जोपर्यंत कामकाज ॲक्च्युअल सुरू होत नाही त्याच्यावरती टीका टिप्पणी करणंही योग्य राहणार नाही। नगराध्यक्षपद मिळालं आहे, उपनगराध्यक्षपद बाकी आहे किंवा स्वीकृत नगरसेवक बाकी आहेत, काय रणनीती आखली आहे? प्रोसेसच आहे मुळात काय आता बहुमत आहे त्यामुळे नक्कीच उपनगराध्यक्ष सुद्धा आमचाच होईल आणि स्वीकृतचा विषय राहिला तर स्वीकृत जे काही नियमानुसार जागा येईल त्यानुसार स्वीकृतला आम्ही संधी देऊ, ज्यांना आम्ही शब्द दिलेत ते पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। ठीक आहे। मी आज सर्वांचे आभार मानते। मला या नगराध्यक्ष पदाचे पदभार माझ्यावर विश्वास टाकून आज पदभार दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि प्रमुख म्हणजे पाचपती कुटुंबाचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला आज दुःखापासून आनंदापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि मी या खुर्चीचा वापर एक राजकीय खुर्ची नसून आज लोकसेवेची खुर्ची म्हणून वापर करीन आणि आज हे 13 नगरसेवक आहेत त्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन दादांच्या प्रयत्नातून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करेन। ठीक अधिकारी